ते तत्वज्ञान समजून घेण्यासाठी जमलो आहोत, ज्याची अनंत युगापासून आपल्याला गरज होती. जे आपलं ध्येय होतं, जे आपलं स्वरूप होतं, जे आपलीच मालकी होती, जे आपलीच मिळकत होती, जे आपलं सुख होतं, त्या सुखापासून आपण वंचित झालो. त्या सुखाला परत प्राप्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगाच्या अंती या कलियुगामध्ये भक्तांचं रक्षण करून भक्तांचं दुःख निवारण्यासाठी जी अमृत गंगा अर्जुनाच्या निमित्ताने या पृथ्वी तलावरच्या भक्तगणांना बहाल केली, ती आहे अमृतमयी श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता हे महाभारताचं सार आहे. महाभारत वेद उपनिषद या सगळ्यांचं सार आहे आणि वेद आपल्या जीवनाचं सार आहे आणि आपलं जीवन परमेश्वराचं सार आहे आणि परमेश्वर हे संपूर्ण विश्वाचं सार आहे. आणि या सगळ्या सारातून 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 श्रीमद भगवद्गीता एकदम छोटसा कलियुगामध्ये मानवी मेंदू बिघडलेला आहे, मानवी मन बिघडलेला आहे, मानवी शरीर विकृती झालेला आहे. या मानवी शरीराला पूर्णपणे शाश्वती दिली नाहीये. आता नाहीये, ही शाश्वती नाही. शरीर अनेक प्रकारे विकृत झालेली आहेत आणि आता पूर्वकाली तर सुकृत येऊन विकृत होत होती, आता विकृतच जन्माला येतात. सुकृत होणं तर मुश्किल आहे. आता आपली पोरं ही टापरी टिपरी जी जन्माला येतात ती अगोदरच विकृत होऊन आलेली आहे. त्यांना तर भगवत भक्ती आणि संयम नियम काहीच माहिती पडणार नाही आणि विकृत बनवण्यासाठी त्याचे अनेक प्रकारे अवजार अगोदरच तयार ठेवले. आता आपली मुलं सात्विक कमी, राजसी आणि तामसी जास्त बनतील, कारण विज्ञान आविष्कार इतकं वाढलेलं आहे की मुलांना अध्यात्मात डोकावायलाच वेळ नाही. आपलं भाग्य आहे की आपण अध्यात्म ऐकायला बसलो. निदान श्रवण तरी अध्यात्माचं करू. अध्यात्म प्राप्त करणं तर मुश्किल बात होणार आहे. पुढे अध्यात्म लोप पावत चाललेला आहे. म्हणून तर धर्माची टवालगिऱ्या सुरुवात झाल्या, स्पर्धा सुरू झालेली आहे, भांडणं सुरू झाले, वादावाद सुरू झालाय, हिंसक वातावरण तयार झालेलं, जीवाला सर्व बाजूने धोका 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 धोकाच तयार झालेला आहे. त्याला स्वतःवर सुद्धा आता विश्वास राहिलेला नाही. काय सांगायचं, युग कसं चाललंय. या युगात अध्यात्म प्राप्त करणं म्हणजे इतकं मुश्किल आहे. आणि त्या अध्यात्माचं सार या कलियुगामध्ये सारातून सार सारातून सार सारातून सार सारातून सार असं छोटं 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 करीत भगवंतानी माहिती करून घेतलेली होती की कलियुगामध्ये माझे भक्त एकदम विकृत जातील, ते माझं एवढं मोठं ज्ञान श्रवण करणार नाही, तर त्यांच्यासाठी एक छोटं सार काढतो जे त्यांना पचेल. म्हणून 9वा अध्याय, सर्व 9व्या अध्यायामध्ये संपूर्ण विश्वाचं सार आलं. त्याला गोपनीय अध्याय म्हणतात. राजविद्या, राज गुह्य योग. राजविद्या आहे, संपूर्ण विश्वाचं राज्य आपण करू शकतो अशी विद्या, पण विद्या गुप्त असल्या कारणाने राजविद्या, राज गुह्य योग. गुह्य म्हणजे गुप्त, रहस्यमय. तर अशा या रहस्यमयाला आपण समजून घेतो. या राजविद्या राजगुह्य योगाच्या अंतर्गत या अध्यायामध्ये 4थी श्लोक आलेले आहेत आणि हे संपूर्ण विश्वाचे सार आहे. जर हे समजून घेतले तर परत समजण्याची गरज नाही. आता हे 4थीच समजून घ्यायचे, 700 नाही समजून घ्यायचे. सांगा, 4थी सोपी आहे की याच्यापेक्षा 700 श्लोक श्रीमद भगवद्गीता अख्खी समजून घ्यायला सोपी आहे. तर ती श्रीमद भगवद्गीता ज्याच्यातून उदयाला आली तो महाभारत 1.25 लाख श्लोकाचा आहे. तो 1.25 लाख सोपा आहे की 700 श्लोक आहे की 34 श्लोक आहे. आणि ते 1.25 लाख ज्याच्यातून महाभारत जे याच्यातून निर्मित झालं ते तर कोट्यावधी श्लोकांचं अनेक रूपाने भंडार होतं. त्या भंडारातून सार व्यासदेवांनी काढलं. महाभारत गणपती बाप्पांचा आधार. आता आपण कुठे ताकदवर आहोत. आपली ताकद, आपलं मन, आपली बुद्धी, आपलं स्टॅमिना हरवून गेलेला आहे. या जगामध्ये भोगवादी झाले. म्हणून आता आपण मोठं ग्रहण नाही करू शकणार, पण छोटं जरूर ग्रहण करू शकतो. म्हणून भगवंताने सारातून सार काढून आपल्या समोर असा छोटासा प्रसाद जो आपल्याला गिळता येईल, सोपा सहजच असा भाग, असा भोग आपल्याला गीता रूपाने दिलेला आहे.
तर चला, आतापर्यंत आपण 8 श्लोक श्रवण केले, पठन केले. पहिल्या श्लोकामध्ये, दुसऱ्या श्लोकामध्ये, तिसऱ्या श्लोकामध्ये, चौथ्या श्लोकामध्ये, 5व्या श्लोकामध्ये, 6व्या श्लोकामध्ये, 7व्या श्लोकामध्ये आणि 8व्या श्लोकामध्ये काय काय ऐकलं हे लक्षात आहे का? नसेल तर थोडक्यात सांगतो. पहिल्या श्लोकामध्ये भगवंताने प्रतिज्ञापूर्वक सांगितलं, इदम तू ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन्य सूयवे ज्ञान विज्ञान संहितम यजत्वा मोक्ष शुभा. भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना, मी तुला गोपनीयतून गुप्त ज्ञान आता सांगत आहे, जे नुसतं तू श्रवण केलं आणि ते नुसतं जाणलं तर तू संपूर्ण विश्वाचा धनी बनशील आणि या माया मोहाच्या दुःख चक्रातून मुक्त होशील. कारण हे ज्ञान तुला मी सांगत आहे, कारण तू माझा जिवलग भक्त, आवडता भक्त आहेस. म्हणून हे गोपनीय ज्ञान मी तुला सांगत. आता एक गोपनीय ज्ञान भगवंतांनी सांगायला सुरुवात. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी जे ज्ञान सांगायला लावलं त्याचं पहिला महानदम सांगितलं की त्याचा फायदा काय आणि ते किती प्रकाराने महान आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं द्रम्य सुसुखं कर्तव्यम. ही मी तुला जे ज्ञान सांगणार आहे ते ज्ञान फार महान आहे. त्या श्लोकामध्ये 8 विशेषण भगवंतांनी दिली होती. राजविद्या पहिलं विशेषण, गुह्ययोग हे पहिलं विशेषण, पवित्र हे दुसरं विशेषण, तिसरं अविनाशी, त्याचा कधी नाश नाही आणि हे प्राप्त करायला अति सोपं आणि गुह्यातून गुह्य आणि हे धर्ममय आहे. अशी 8 विशेषण भगवंतांनी आपल्याला दिली होती. मग अर्जुनाने शंका केली होती, अर्जुनाच्या मनात शंका आली होती की भगवान, एवढं विशेषण तुम्ही सांगितली की सर्व विद्याचा सार हे गुह्य सार आहे आणि सर्व विद्याचं हे राजा आहे आणि हे पवित्र आहे आणि उत्तमातून उत्तम आहे आणि हे धर्ममय आहे आणि हे शाश्वत आहे आणि दुसरं हे अविनाशी आहे आणि परत हे प्राप्त करायला सुसुकम म्हणजे सोपं आहे. तर मग जीव लोक याला सहज स्वीकारायला पाहिजे, पण जीव लोक याला स्वीकारत नाही, मनुष्याचा स्वीकार करत नाही. काय याचं कारण? तेव्हा तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं भगवंताने, अश्रद्धानां पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्त माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. अर्जुनाला भगवंताने सांगितलं, अरे मी तर सर्वस्व दयाळू कृपाळू देव, माझ्या मुलांसाठी, माझ्या भक्तांसाठी मी तर सर्वस्व माझं काळीच पण द्यायला तयार होतो. म्हणून एक गुह्यातून गुह्य जे कोणाचाच अधिकार ज्याच्यावर नाही तरी मी ते ज्ञान त्यांना सांगितलंय, पण ते न घेता राहतात. त्यांचं कारण त्या ज्ञानावर त्यांची श्रद्धाच नाही, श्रद्धा भटकती आहे. इकडे तिकडे श्रद्धा बसली, शोधिसी कारे फिरसी वेड्या परी वसे तो. पण अंतरामध्ये अभ्यास करायचं कोणाला ज्ञानच नाही. तो इकडे तिकडे तिकडे इकडे बस धावतच सुटलाय आणि अंतरामध्ये शिरायचा एकच रस्ता आहे. 10 रस्ते, 20 रस्ते, 50 रस्ते नाहीये. सांगा बरं, आमच्या घरात प्रवेश करायला किती दरवाजे आहे? तसं आपल्या घरात शिरायला एकच दरवाजा आहे, पण आपण त्या दरवाजाला विसरलो आणि 9 दरवाजे खुल्लम खुल्ला त्याच्यातून बाहेर निघायला बघतो. तर आपल्याला वेडा सांगितलं. शोधिशी मानवा रावळी. डोळ्याने देव करायला जातो, कानाने देव करायला जातो, मुखाने देव करायला जातो, हातापायाने देव करायला जातो, पण जो रस्ता आहे ज्या देवाचा जाण्या येण्याचा त्याने देव करतच नाही. शोधिसी मानवा रावळी मंदिरी. नांदतो देव हा आपल्या अंतरी. अंतरी शिरायचंय आपल्याला.
आता अंतरी कसं काय शिरणार? ती शिरण्याची जागा कोणती? पहिला आपण बाहेर कसे आलो त्याचा विचार करू. बाहेर कशासाठी झालो? तर 5 तत्व आहेत. 5 तत्वात आपण आकर्षित झालो. पहिलं तत्व आहे पृथ्वी. या पृथ्वी तत्वातून निर्माण झालेलं जे काही विज्ञानी आविष्कार आहे त्या आविष्कारात आपण गोंधळून गेलो. विज्ञानातून पृथ्वीचं विज्ञान आहे दागिने, पृथ्वीचं विज्ञान आहे बंगला, पृथ्वीचं विज्ञान आहे गाडी, पृथ्वीचं विज्ञान आहे काय आहे? पैसा, कपडे. हे पृथ्वीतून तयार झालेलं आहे आणि त्याच्यात आपण आकर्षित झालो. ती पृथ्वीच होती, काही एवढं काही मोठं नव्हतं. म्हणून साधू संत ते सोनं गिन्यांना त्यागून टाकतात. धन दौलत त्यांच्या पायाचे गुलाम बनले, त्यासाठी ते रमत नाही. पण तुम्ही आम्ही या जड तत्वात आकर्षित झालो. जे आपलं चेतन ऊर्ध्व करायचं ते अद्दू केलं आणि आकर्षित झालो. आणि आकर्षित होणारच, कारण आपण पूर्वजन्माचं 50% पाप जे आहे ते भोगण्यासाठी हा जन्म घेतलाय. हा जन्म चालवण्यासाठी अन्न लागते. पोट आहे ते भरण्यासाठी अन्न लागते. म्हणून अन्न कमवायला पैसा लागतो. पण अन्नासाठीच पैसा कमवायचा आहे. पण आपण भलतच काहीतरी करायला लागलो. सांगा बरं, पेज मिळाली तरी आपलं जीवन चालते, पण तिथे आपण अशा डिश खायला लागलो, भारी भारी चविष्ट पदार्थ खायला लागलो. जीवन जगण्यासाठी पुरेसं अन्न आहे. परंतु या भूलोकामध्ये आपण आलो, ही मोठी जेल आहे आणि कर्माचा पीस आहे. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, 2 पाटन के बीच में साबुत रहा ना कोई. अशी ही आपल्याला पिसणारी चक्की आहे, आपल्याला जळवणारी शक्ती आहे, आपल्याला दुःख देणारा हा लोक आहे. आणि या लोकातच आपण सुख शोधतोय. ज्या आगीच्या ठिंगळ्या सगळ्या ठिकाणून बाहेर निघतात त्या आगीवर आपण झोपू का? तरी आपण झोपण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा वेळेला आपल्या या मूर्खपणाला काय सांगायचं? या संसाराचं सुख सर्वतोपरी नाही, अध्यात्माचं सुख सर्वतोपरी आहे. पण ते सर्वतोपरी सुख प्राप्त करण्यासाठी कोण तळमळीत आहे? सगळे जण तर आकर्षित झाले. आमचा धंदा कसा चालेल, आमचं घर कसं चालेल, आम्हाला मान कसा मिळेल, आम्हाला प्रतिष्ठा कशी मिळेल, आमचं सुखरूप संसार कसा चालेल. अरे सुखरूप संसार असता तर संसार सुखरूप होत असता तर असं संतांनी सांगितलं नसतं की संसार संगे सुख झाले ऐसे देखिले नाही. की तो संसार सुखाचा नव्हता, त्याला सुखाचा बनवण्याचा मूर्खपणा आपण करतो. त्याला टायमावर नियमात भोगून त्याचा उपयोग करून आपल्याला मुक्त व्हायला निघायचं आहे. पण हे ज्ञान कोण समजवणार? तर जड तत्व ही पहिली पृथ्वी तत्व आहे. या पृथ्वी तत्वाच्या आकर्षणात आपलं चेतन फसलं. चेतनाचा उपयोग परमात्मा प्राप्तीसाठी करायचा, तर चेतनाचा उपयोग मन बुद्धी चित्त अहंकार बनून या जड तत्वात आकर्षित केला. आता त्याच्यामध्ये गुंतलेला आपण निघत नाही. जसा एखादा राजहंस पक्षी आकाशात उडणारा आहे खरा, पण तो चिखलात रुजल्यानंतर म्लान होतो. वाघ भरपूर मोठा आहे, तो आपल्याला एका झेपमध्ये खाईल, पण तो दलदलीत पडला असेल तर तो वाघ सुद्धा आपली ताकद गमावून बसतो. तसं तुम्ही आम्ही परमेश्वराचे सनातन अंश, पण या दलदलीत, या आकर्षणात, या माया मोहात आपलं सामर्थ्य गमावून बसलो आणि पुरुषार्थ करायचा त्या जागी अपुरुषार्थ करीत राहिलो. भोगाचं आकर्षण आपल्याला त्रस्त दुःख देते. ही पृथ्वी तत्व आहे. याच्यातून बरेचसे आविष्कार तयार झाले. ते तुम्ही ओळखा काय काय आहे आणि आपण कशासाठी भांडतो. ते पृथ्वीचे आविष्कार आहे आणि ती आपली नाही, ती आपल्याला उपयोगासाठी दिले. 2 भाग आहेत, एक देहात दिले आणि एक बाहेर दिले. परमात्म्याने त्या दोघांचा फक्त उपयोग करायचा. याच्यावर मालकी गाजू नका, न देहावर न आपल्या मिलकतीवर. पण आपण सांगा, देहावर पण मालकी गाजवले आणि मिलकतीवर. देह म्हणजे माझा आणि मी,
आणि या देहासाठी मान अपमान लाभ हानी धर्म अधर्म नीती अन्याय वगैरे काही बघत नाही. दुसऱ्यांची मन दुखली तरी चालेल, पण स्वार्थ बुद्धीने या शरीराला मिळालं पाहिजे. किती जड तत्वात आपण आलो. देह आपण होतो का? हे घर आपलं होतं का? देह पण नव्हता आणि घर पण नव्हतं, तरी त्याला आपलं मानून आणि मी मानून बसलो. ती आपली एक मोठी चूक आहे आणि ती अभ्यासाने लवकर सुधरवायची आहे. कारण याच्यावरची पकड जी आहे ती ढिली करायची आहे. आता जी पकड काय आहे ती आपल्याला शोधायचं आहे. मूळ तत्व आपण अज्ञानात कुठे फसलो. ती पकड आपण कशाने पकडलंय पहिला ते बघा. आपण हाताने पकडलंय तर बोट तोडून काढू शकतो. आपण पायाने पकडले तर पाय तोडून काढू शकतो. पण पकड कशापासून झाली? या मायामोहाची पकड आपली कशी झाली? ती पकड काय आहे? ती बंधनं काय आहे? ती बंधनं शोधली पाहिजे. ती बंधनं आपण शोधत नाही आणि मग बंधन मुक्त कसं होणार? एका माकडाला एका पारध्याने पकडलं, पण त्या माकडालाच माहिती नाही की मला बांधून कोणी ठेवले. माहिती आहे ना पारधी माकडाला कसा पकडतो? दृष्टांत माहिती आहे ना कसा? चणे असे टाकलेले असतात आणि त्यांनी चांगलं कुंभार काकाकडे जाऊन मडकं बनवून आणलेलं असते. कुंभार काकाला सांगून त्यांनी योजनायुक्त मडकं बनवलेलं असतं. ही मडकी असतात ती नाही, ती एक योजनायुक्त मडकी. असं मोठं डेरा असतो आणि तोंड त्याचं एवढंच छोट असं, त्याच्यात असा हाच आहे आणि त्याच्यावर चणे लावलेले असतात. तिने आतमध्ये एवढे मोठे चणे ठेवलेले असतात आणि ते मडकं चांगलं बांधून ठेवलेलं असतं. तिथे कोणाच्या बापाने खेचून सुद्धा निघणार नाही. आणि मग माकडे येतात, टुणूक टुणूक चणे खातात, मडक्यावरचे खातात. त्यांना माहिती आहे मडक्यात असते. असा हात घालतात, असा हात घातला का चणे भरपूर भरपूर चणे दिसले की प्रलोभन आणि मोह तयार होतो, लोभ तयार होतो आणि अज्ञानाचा पगडा तयार होतो. आणि ते असे पकडतात लोभाने मोहाने मोहित होतात आणि लोक पकडतात हे आता माझे झाले आणि खेचतात खेचतात. आता हात निघेल का? तो असा निघणार आहे. चणे सोडल्यावर निघणार आहे, चणे पकडल्यावर अडकणार आहे. आता काय करणार? माकड त्या मडक्याला मारते मारते मारते, सोड सोड सोड. आता कोणी पकडलंय? पकड काय आहे? बंधन कोणतं आहे? बंधन त्या मडक्याचं आहे का बंधन तुझंच? तुझी आकर्षणता आहे, तुझा मोह आहे, तुझा लोभ आहे, तुझं. त्याने जर हात सोडला, चण्याचा मोह टाकला, तर आता तो मुक्त आहे. तसं आपल्याला बांधलंय कोणी? आपलं बांधण्याचं मूळ कारण काय? त्या कारणामध्ये आपण जायला पाहिजे, पण ते कारण आपण शोधत नाही आणि वरती आया असं तसे करत बसतो. पोकळ ज्ञानाच्या गोष्टी करत बसतो. त्या काय कामाच्या? मुळात बंधन कशात आहे? तिथे जा, मुळात ते बांध. जो बंधन आहे ते मुळासकट उकडून काढ, तर आपण मुक्त होणार. मुळात शिरायचं कसं? पहिलं पृथ्वी तत्वावर आकर्षण कोणी केले ते शोधा. या पृथ्वी तत्वावर आकर्षण कशामुळे झालंय ते शोधा. दुसरं तत्व आहे जल. आता या जलामध्ये पण आपण आकर्षित झालो. जलातून काय काय तत्व निर्माण होतात, त्या तत्वात पण आपण आकर्षित झालो. काही पाण्यासाठी बायका भांडतात, पाण्यासाठी पुरुष पण भांडतात. रस म्हणजे जल ना. आता रसाचे पदार्थ किती आहेत, त्याच्यात आपण आकर्षित झालो. सांगा रस किती प्रकाराचा आहे? 6 प्रकाराचा रस आहे. त्या रसाची जिभेला चव आहे आणि त्या चवीमुळे आपण फसलो. फसलो ना, चवीमुळेच फसलोय ना. पाणी येते ना तोंडाला. हाय की नाही? फसलेत की नाही? हो का नाही पहिलं सांगा. निघायचं आहे की नाही याच्यातून? कसं निघायचं ते ज्ञान तर घ्यायचं आहे, तेच तर समजून घ्यायचं. तिसरं तत्व आहे अग्नी. आता ही 3 तत्व जड आहेत, यांना स्वतःची ताकद अजिबात नाही. आणि या 3 तत्वात तुम्ही आम्ही आकर्षित झालो. जे स्वतःला चलचलित करू शकत नाही असे आपल्याला फसवतात. म्हणजे फसवणारे आपणच आपल्याला आहोत की ते आहे? सांगा बरं. माकडाला फसवणारा कोण होता? मडकं होतं का? अरे त्या मडक्याला स्वतःच ज्ञान नव्हतं.
ती योजना तर एका पारद्याची होती, ती कालचक्राची होती. पण त्या माकडाला समजलं नाही की मला फसवले कोणी. तसं या तिघांना सुद्धा स्वपावर नाहीये, ही बंधनं आपल्याला करू शकत नाहीये. पण यांना बांधलं, यांनी आपल्याला बांधलंय, म्हणजे यांनी आपल्याला बांधलंय की आपण स्वतःला बांधून घेतलंय. पक्का विचार करायचा इथे. सांगा आता या सगळ्या तत्वांनी, या आविष्कारांनी आपल्याला बांधलंय का आपण बांधून घेतलंय? एखाद्या दारोड्याला दारू सोडायची आहे, बायको कटकड कटकड घालते, सोडानं सोडानं सोडानं. आता त्याला दारूने पकडले का? दारूने त्याला बांधले का? त्या बायकोला पण माहिती नाही. ती म्हणते दारू पासून दूर राहा, दारू पासून दूर राहा, दारू पासून दूर राहा. अरे तो दारू पासून दूर राहिला तरी दारू त्याला खेचते. त्याचं कारण दारू नाही खेचत, त्याची आसक्ती आहे. ती आसक्ती अनासक्ती झाली पाहिजे. म्हणून तिला पहिला ते दारूचे परिणाम काय आहेत ते माहिती झाले पाहिजे. तर ते परिणाम तो जाणेल तेव्हा तो त्याला सोडेल. मग ते ज्ञान त्याला दिलं पाहिजे. तसं या संसाराने आपल्याला पकडलेलं नाहीये. संसार तर जड आहे बिचारा, त्याला माहितीच नाही की मी कोण आहे. त्याला भोगणारा, त्याला जाणणारा, जाणता जो जीवात्मा आहे, त्या जीवात्म्याने स्वतःला स्वतः पकडून ठेवले आणि तो स्वतः जिथपर्यंत सोडणार नाही तिथपर्यंत तो सुटणार नाही. माकड जिथपर्यंत चणे सोडणार नाही तिथपर्यंत तो सुटणार नाही. तसा हा संसार, कोणी संसार गुंतवत नाही. संसाराला स्वने पकडले, स्वने सोडल्याशिवाय, स्वने अनासक्त झाल्याशिवाय मुक्त जीव होणार नाही. बंधन कसं आहे, कुठून झालंय ते मूळ कारण शोधा. आता राहिलं चौथं तत्व. हे काम करते, हे काम आहे वायूचं. वायू चलित आहे. या वायू सर्व या तिघांना पण चालवणारा वायू होता. कोण होता? स्वतःला पृथ्वीची ताकद नव्हती. पृथ्वीतून कोंब आणणारा पण वायू आहे. अग्नीला स्फुरण करणारा वायू आहे. पाण्याला फिरवणारा वायू आहे. पण या तिघांना ताकद नव्हती, या चौथ्याला ताकद होती. आणि हा चंचल आहे. कोण आहे? हा चंचल आहे. हा कुठून निर्मित झालाय? आकाशातून निर्मित झालाय. आणि आता याने पृथ्वीला पकडलेला आहे, याने पाण्याला पकडलेला आहे, याने अग्नीला स्वचलित केलेला आहे. या तिघांवर सत्ता गाजवणारा वायू आहे. आता या दाग दागिने, घर, बंगला, मोटर, गाडी, हे सगळं आपल्याला याच्यात आकर्षित करते. ते आपलं मन आहे, ते वायू रूप आहे. आणि त्या वायूने आपल्याला फसवलेला आहे. तर तो वायू जड झालेला आहे. तो वायू जेव्हा आपण खेचून घेऊ तेव्हा आपण परत माया मोहाच्या बाहेर निघू. आता तो वायू पसरलेला आहे, त्याला आकर्षित करायचा आहे. तर कसा करणार? तर आपल्या बाबांनी आपल्याला सोपा उपाय दिला. श्वासाती कर सुमरणी, अजपा का कर जाप, तो परमेश्वर आपोआप. पण आपलं नाकाच्या शेंड्यावर अजिबात लक्ष नाही, पण जिभेच्या टोकावर पक्क लक्ष. आज हल्दी हाय. श्वासाला जिंकानं, म्हणून श्वासोश्वासाचा अभ्यास करा. बस, दुसरं काही करू नका. मी नाही म्हणत, महात्म्यांनी सांगितलं. माझं तर फक्त महात्म्यांचे विचार तुमच्यापर्यंत आणायचे आणि मी देत आहे. आणि पुरावे पण देतोय. काही मी बंडल सांगतोय असं काय नाही. एक पुरावा आहे महात्म्यांची. श्वासा की कर सुमरणी, सुमरण कर श्वासाचं, अजपा जपाचं. तर परमेश्वर आपोआप आहे. जो देव सहजच आपोआप मिळतो त्याला पैशाने कशाला विकत घ्यायला जाता? त्याला खटाटोप कशाला करता? काय मिळणार त्याच्यातून? जो सहजची देव असते ती असे, सायाशी देव कुठे नाशी. असं ही माझे पण बोलणं आहे, महात्म्यांचे बोल आहे. मी फक्त तुमच्या समोर मांडतो. सांगा, जर मंत्र दीक्षा घेतली त्या दिवसापासून नाकाचा सेंडा लक्षात ठेवला असता तर आज आपली तरा काही ओर असते.
पण आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं नाही आणि या इंद्रिय कान नाक डोले जिव्हा हात पाय यांना या जड तत्वात आकर्षित केलं आणि त्याच्यात सुख शोधत राहिलो. त्याच्यातून आपण बंधनात आहोत. म्हणून एवढं केल्यावर सुटेल, तेवढं केल्यावर सुटेल, हे झाल्यावर सुटेल, ते झाल्यावर सुटेल. अरे तू कधीच सुटणार नाही, तुझं हे होणारच नाही. कारण संसाराच्या अपेक्षा वाढतच असतात, त्या कमी होत नाही. आगीला तेलाने विझवायला जाशील तर आग भडकतच जाईल. तसा हा संसार कोणाचा पुरा झाला नाही आणि आजपर्यंत कोणताही पुरावा नाही की माझा संसार पूर्ण झाला. काय ना काय इच्छा बाकी राहतात, त्या मरेपर्यंत इच्छा राहतात, हातात काठी येईपर्यंत आता काय करायचं, आता मावं सगळं गेलं, मला ह करायचं होतं तर करायचं. अरे तो तुला खाऊन टाकतो, कळत नाही. त्याला तेव्हाच घाव घालून मारून टाक. म्हणून त्याला पकडले कोणी, त्याची पकड सोड. तर पकडले कोणी? संसारात आसक्ती कशामुळे झाली? सगळ्या 3 तत्वात तर झाली नाही. 4थं तत्व आहे कोणतं? वायू मुले पकडलं गेलंय. वायूचं आकर्षण सगळीकडे आहे. वायू मुले मन, वायू मुले बुद्धी, वायू मुले अहंकार, वायू मुले चित्त आणि वायू मुले हा संपूर्ण शरीराचं आकर्षण आणि शरीराचा मीपणा अहमपणा वायू मुले झालेला आहे. आता तो वायू इतका चंचल झालाय तेव्हा आपलं चित्त चंचल झालं, मन चंचल झालं, बुद्धी चंचल झाली आणि शिवाला जीवत्व आणलं. मुळात तो शिव होता, तो जीव झाला. तो जीव होण्याचं कारण चंचलत्व आणि हे चंचलत्व स्थिरत्व करायचं आहे. तर परत ब्राह्मी मुहूर्ताला जर आपण उठून, जेव्हा कधीतरी तुम्ही उठून श्वासाला जिंकार, श्वासोश्वासाला जिंकार, तेव्हा आपण हळूहळू मायामोह कमी करू. कारण 12 अंगुले जो श्वास चालतो तो निसर्गाने आपल्याला दिलेला आरोग्य आहे. त्याच्या बाहेर जातो ती बंधन आहे आणि त्याला जिंकतो तर बंधन मुक्त मोक्षता आहे. श्वासाला हमेशा श्वासोश्वासाला जप करा. मला सांगा, श्वासाला 24 तास जप करायला गुरुने सांगितले, तुम्ही किती तास करा? स्वतःचा अध्याय पडा. मुक्त केलेला आहे गुरुने तुम्हाला, पण तुम्ही तिकडे लक्ष देत नाही. ज्याची शनी अनुग्रह केला त्याची शनी मुक्त झाला. बंधन काही आत्म्याला बोलूची नाही. ज्या श्वासामध्ये मणी आहे, महामणी, मेरुमणी, तो जपायचा आपल्याला, त्याकडे लक्ष द्यायचंय. पण तिथे आपण लक्ष देतो का? जाणं चालता फिरता उठता बसता घ्या श्वास, सोडा श्वास. गुरुने काय सांगितलंय श्वास मध्ये जपायचं ते जपत चला. बघा सामर्थ्य 1 महिना करू, 1 महिना मुद्दामून हठयोग करा. कळेल, अरे एवढी वर्ष मी फुकट घालवली. खरं तत्व तर, खरं सामर्थ्य तर माझ्या श्वासातच होतं. कारण श्वास जिंकेल तर मन जिंकेल, श्वास जिंकेल तर बुद्धी जिंकेल, चंचलत्व जिंकेल, श्वास जिंकेल तर अहंकार नष्ट होईल. कारण हे 3 वस्तू श्वासात जड झाल्या आणि श्वासातूनच त्याला जिंकू शकतो. कारण मनाचं रूप मूळ कारण काय? श्वास. ही संसाराची आसक्ती काय? श्वास आहे म्हणून आसक्ती आहे. श्वास गेल्यावर काय? प्रेत पडलं. मी आणि माझं पण खलास झालं. श्वास गेल्यावरच आहे ना सगळं. जीवन श्वास आल्यावर आहे, धडकन आल्यावर आहे. डॉक्टर पहिला धडकन चेक करतो. ती धडकन कशामुळे चालते? प्राणामुळे ना. अभ्यास करा ना थोडासा, त्याला जिंका. तर मग देव आपल्याला तिकडे नाही, देव इथे समजेल. तिकडे देव. आणि श्वास जिंकणं काय मुश्किल आहे का? जिंकणं मुश्किल आहे का? सांगा. श्वास कोणाच्या जवळ आहे? आयुष्य संपत आलं, 1 क्षण आयुष्य राहिला आणि तुम्ही आता कुठेतरी तीर्थाला गेलात आणि तिथे गेल्यावर मुक्ती आहे. आता मुक्ती कशी मिळेल? तुम्ही पोचाल तिथे. इथे 1 क्षण तुमच्याकडे आहे. यमदूत आलेले आहेत आणि आता काय करणार? आता ते प्राण काढणार आपला. आता तुम्ही जर सप्तपुरी आहेत तिकडे जाऊन मोक्ष मिळवणार आहे. तिथे तर तिथे राहणाऱ्याला आणि मरणाऱ्याला मुक्ती मिळते. पण आपण तेवढ्या कोसो लांब आहोत आणि तेवढा लांब जायचा प्रवास. आपल्याला तेवढे श्वास तरी आहेत का? तेवढं आयुष्य तरी आहे का? तेवढी ताकद तरी आहे का? नाही ना. मग तीच जर ताकद श्वासामध्ये असेल तर 1 क्षणामध्ये श्वासात रमला तर यमदूत हटून देवदूत येतात. चाबूक जाऊन विमान येते आणि अवहेलना टाकून स्तुती होते.
आणि फटके न पडता आरती होते. नरकाला न जाता दिव्य लोकात निघून जातो. जवळच आहे. आपलं नियंत्रण जीवनावर करा. जीवन आपलं नियंत्रण श्वासावर शिवाय होणार नाही. म्हणून बाबांनी आपल्याला सूत्र दिले. त्या सूत्राकडे लक्ष द्या. त्या सूत्राचा अभ्यास करायचा आहे. बाबा काय साधे नव्हते. बिना पायाने जर फिरत होते तर त्यांच्या ते वैराग्याला ओळखायला पाहिजे होतं. सांगा, किती शिष्य चपला देत होते का चपला घ्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते? पैसे नव्हते, ते पैशासाठी येत होते. पैसे होते तर त्यांच्याकडे 11 एकर जमीन होती, 2 पोरं होती, आणखीन चिलीपिली नातू होती. तुमच्याकडे पण संसार नाही तेवढा बाबांकडे आपला संसार होता. आणि मस्त खाणं पिणं होतं, ताकद पण होती, अन्न पचवण्याची ऊर्जा पण होती. पण त्यांच्या गुरुने सांगितलेलं, कचरू तुझं काम झालंय, जा आता हे ज्ञान वाटायचं काम कर. बस त्या आज्ञेचं पालन बाबा करत होते, बाकी काहीच करत नव्हते. पण आम्ही त्याला समजून घेतलं नाही. आपण समजले की ते बाबाकडे गावातून आलाय, पैशासाठी आलाय. जर पैसे कमावायचे असते तर बाबा कामाला लागले असते, काम करायला लागले असते. काम करणारी पोरं काम करतात, काही भजन करत बसले नसते. ते वैराग्य होतं, ते नामाचं तप होतं, त्यांनी ते जिंकलेलं होतं आणि ते गुरुची आज्ञा म्हणून आले होते. त्यांचं सामर्थ्य त्यांच्यासारखा होईल तेव्हाच ओळखायला येत होतं. सगळे संसारी होते. संसार कसा सुखाचा होईल, मग त्यांना संसारी समजत होते. मग संसारी त्यांना दृष्टीने पाहिलं तेव्हा कळलं की अरे हे कचरू बाबा पैशासाठी येतो गावावर. संसारी दृष्टीने पाहिलं तर संसार दिसला, परमार्थिक दृष्टीने पाहिलं असतं तर त्यांचा पुरुषार्थ दिसला असता, त्यांचं तप दिसलं असतं, त्यांचं वैराग्य दिसलं असतं. 6 महिने नामामध्ये झोपले नव्हते तेव्हा त्यांच्या अंगामध्ये आलेलं ऊर्जा दिसली असती. त्या ऊर्जेतून आपल्याला काय मिळालं हे मग आपल्याला कळलं असतं. ज्यांना ज्यांना मंत्र दीक्षा दिली त्यांनी साधना केली, त्यांची ऊर्जा प्रखर जागली, ब्रह्मांडापर्यंत पोहोचली. पण ती साधना आपण केलीच नाही आणि आताही करतच नाही. जी करायला सांगितली ती बाजूला ठेवलंय आणि नाही ते आपण करत बसतो. म्हणून अभ्यास करा थोडा श्वासाचा. चालता उठता बसता जाता येता देता घेता खाता पिता. श्वासा की कर सुमरनी अजपा का कर जाप, तो परमेश्वर आपोआप. वायू जिंकल्याशिवाय आपलं मन जिंकता येणार नाही. वायू हरला की आपण हरलो, वायू जिंकला की आपण जिंकलो. वाऱ्याने ही दुनिया बनविलेली आहे, वाऱ्यात दुनिया चालते. तो वारा काय आहे तो ओळखून घ्या. त्या वाऱ्याला जिंकण्यासाठी आपल्याला एक नियम दिले, धरिता सांडिता अखंड चाले, त्याकडे लक्ष द्या. आता त्याच्यानंतर सांगितलं, जेवढे आपण 12 उंगले नियंत्रित करू तेव्हा जिंकत जाऊ. जसा एक एक उंगली जिंकली तर एक एक सिद्धी प्राप्त होते आणि या 12 उंगल्या जिंकल्या तर ब्रह्मदर्शन होते. दर्शन कुठे आहे? जो चंचल वायू आहे त्याला खेचल्यावर स्थिर होणार, त्याला खेचायचं